नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा पदार्थ मी काय करणार आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कोंद तर मकर संक्रांत जवळ आलेली आहे, त्यासाठी तिळाचे लाडू तुम्ही करू शकता किंवा हा जो एक पदार्थ मी आज दाखवते ह्याला कोंद म्हणतात. तर हाही सोपा पदार्थ आहे, तुम्ही चमचात घेऊन खाऊ शकता किंवा कोंदपासून तुम्ही लाडूसुद्धा वळू शकता. पण मी इथे लाडू वळणार नाही, मी ही कोंद तयार करणार आहे. कारण ही कोंदसुद्धा US ला जाणार आहे. माझ्या मुलाबरोबर मला ही द्यायची आहे. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ही कोंद तयार होती आणि अगदी 1-2 महिना अजिबात खराब होत नाही. तर इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो भाजलेले शेंगदाणे आहेत आणि तीळ मी घेतलेले आहे 1 किलो. तर 1 किलो तीळ, अर्धा किलो शेंगदाणे आणि इथे गुळाची मी ही 1 किलोची वेली घेतलेली आहे. तर गोडाचा अंदाज बघून मी यामध्ये गुळाचा वापर करणार आहे आणि वेलची इथे वापरायची आहे. तर आता सर्वात आधी मला हे तीळ भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे मी ऑलरेडी भाजलेले आहे, शेंगदाणे मी बाजूला ठेवते. तीळ व्यवस्थित भाजून आणि थंड झालेले आहेत. तर इथे मी प्रमाण कोंद करताना किती घेणार आहे ते मी इथे दाखवते. किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला कोंद करायचे असेल तर हे सांगितलं जे प्रमाण तुम्ही जर घेतलं तर या कोंदचे चव अतिशय छान लागते. आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे की तुम्ही त्याचे लाडू सुद्धा वळू शकता. कसे ते मी इथे दाखवते. इथे बघा, अर्धा किलो मी तीळ घेतलेले आहे, अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो मी घेतलेले आहे भाजलेले शेंगदाणे. टरफल तुम्हाला आवडत नसेल तुम्ही काढून टाका, मी टरफल असेच ठेवलेले आहे. आणि चवीनुसार इथे घालणार आहे वेलची पूड. तर हे आपल्याला भाजून आणि थंड करायचं आहे. गुळ मी असं छान बारीक कापून घेतलेला आहे. एक वाटी मी तीळ घेतले, एक वाटी मी घेतलेले आहे शेंगदाणे आणि आता मला एकदा हे पहिले फिरून घ्यायचे आहेत. एकदा मी फिरून घेतलं, त्यानंतर आता इथे घालायचं आहे गुळ. हे बघा, माझ्या मुठीमध्ये बसेल एवढा गुळ मी एक वाटीमध्ये, 1 वाटी तीळ 1 वाटी शेंगदाण्यामध्ये मी घातलेला आहे. हे बघा, एकदम मी मिक्स केलेला आहे. याचा कलर पूर्ण चेंज होतो आणि ही कोंद एकदम छान तयार होते. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे चवीनुसार वेलची पूड. सगळ्या याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते म्हणून मी हे याच्यामध्ये टाकले. अगोदर ह्याचा कलर कसा होता आणि आता बघा कलर ह्याचा. इझी जर तुम्ही असा लाडू बनवलात, ते बघा इथेच मी तुम्हाला करून दाखवते. अगदी थंड झाल्यानंतर जरी केलं तुम्ही, कारण आता हे गरमचा काही प्रश्नच नाहीये, अगदी हे थंडगार झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही लाडू सुद्धा याचे बारीक मोठे लहान छोटे करून घेऊ शकता. हे बघा, ह्याच पद्धतीने मी हे कोण व्यवस्थित करून घेणार आहे. तर इथे बघा, मोठ्या टोपल्यामध्ये मी हे संपूर्ण असं कोंद ही करून घेतलेली आहे. आता इथे लाडू आपल्याला वळायचे असले तरी सुद्धा आपण एकदम चांगल्या पद्धतीने लाडू इथे वळू शकतो. छोट्या मोठ्या आकाराचे तुम्ही लाडू इथे वळून घेऊ शकता. मी अगदी लिंबासारखे एवढे बारीक बारीक इथे तुम्हाला दाखवते. एकदम छान हे वळल्या जातात. किंवा तुम्हाला लाडूच बनवायचे नसतील तर हे असे छान थंड झाल्यानंतर बरणीमध्ये तुम्ही हे कोण भरून ठेवू शकता. तर बघा, या पद्धतीने आपले हे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही कोंदही करू शकता. कोंद बघा, याच कोंदमध्ये आपण अजिबात तेल टाकलं नाही, तूप टाकलं नाही किंवा दूध किंवा पाक असं काहीही आपण केलेलं नाहीये, तरी सुद्धा हे छान लाडू वळल्या जातात. तुम्हाला लाडू करायचे असेल तर तुम्ही लाडू करू शकता किंवा तुम्हाला कोण ठेवायचे असेल तर हे आता इथे वाटीमध्ये दाखवली त्या पद्धतीने कोण तुम्ही करून ठेवू शकता. आणि संक्रांतीच्या सणाला जेव्हा आपल्याकडे कोणी येतं त्यावेळेला तुम्ही चमचानी हातावरती ते देऊ शकता किंवा रोजच्या खाण्यामध्ये पण तुम्ही वाटीमध्ये घेऊन ती खाऊ शकता. तर ह्या पद्धतीने कोण नक्की करून बघा. या पद्धतीने पाक न बनवता, हाताला चटके न लागता, घाई घाई आपल्याला ते लाडू बनवावे लागतात. तर शांततेने तुम्हाला उत्तम प्रतीचे लाडू बनवायचे असतील तर या पद्धतीने नक्की करून बघा. तर ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि प्रमाण तुम्हाला इथे मी जे सांगितलं तर बघा, अर्धा किलो तीळ होते, अर्धा किलो गूळ आहे आणि अर्धा किलो आपले शेंगदाणे आहे. तरी सुद्धा तेवढ्या गुळामध्ये अतिशय छान प्रतीचे हे लाडू तयार होतात. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. गोडाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला ह्यापेक्षा गोड पाहिजे असेल तर तुम्ही नक्की करू शकता, पण आहे हे गोड अतिशय इथे व्यवस्थित आहे. तर ह्या पद्धतीने करून बघा आणि खाऊन बघा. हे लाडू जसेच्या तसे नरमचे नरम राहतात
ते आवडले असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असेच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.